आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल परफेक्ट अशी तीळपापडी। आपण पाहतोच की मार्केटमध्ये जे तीळपापडी भेटते त्याचा लेयर किती पतला असतो। अगदी त्याचप्रमाणे आपल्याला घरी सुद्धा तीळपापडी तयार करता येते। या पद्धतीने जर तुम्ही तीळपापडी केली तर 100% तुमची तीळपापडी बिघडणार नाही आणि परफेक्ट अशी क्रिस्पी तीळपापडी तयार होते। तर आपण पाहूया कशी बनवायची आहे परफेक्ट क्रिस्पी अशी तीळपापडी। तीळपापडी करण्यासाठी मी इथे छोट्या एका वाटीने तीळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने साखर पण घेतलेली आहे। इथे आपल्याला साखर आणि तीळ या दोन्हीचं पण प्रमाण सेम ठेवायचं आहे। इथे आपल्याला तीळ आणि साखर या दोन्हीची पण क्वांटिटी कमी ठेवायची आहे। जर आपण क्वांटिटी कमी ठेवली तर आपली तीळपापडी एकदम व्यवस्थित अशी तयार होते। तीळपापडी करण्यासाठी मी इथे सिल्वर फॉइलच्या प्लेट घेतलेल्या आहेत। तर सुरुवातीला आपण ह्याला तुपाने ग्रीस करून घेऊयात। इथे आपल्याला सिल्वर फॉइलच्या प्लेट 2 लागणार आहेत। सिल्वर फॉइलच्या 2 प्लेट कशासाठी लागणार आहेत त्या मी समोर सांगते। तर एका प्लेटला तुपाने ग्रीस करून झालेला आहे, तर दुसऱ्या पण प्लेटला आपण तुपाने ग्रीस करून घेऊयात। ग्रीस केलेल्या ज्या सिल्वर फॉइलच्या प्लेट्स आहेत त्या आपण 2 ते 3 वेळेस वापरू शकतो। त्यानंतर जर आपल्याला तीळपापडी जास्त करायच्या असतील तर आपल्याला इथे प्लेट्स बदलावं लागणार आहेत। दोन्ही पण प्लेटला तुपाने ग्रीस करून झालेला आहे। सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊयात। तर त्यासाठी पॅनमध्ये मी तीळ टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 चमचा पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला तीळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तिळामध्ये पाणी मिक्स केल्यामुळे तीळ आपले व्यवस्थित भाजल्या जातात आणि करपणार नाहीत। गॅसचा फ्लेम चालू करायचा आणि हाय फ्लेम करूनच तीळ भाजून घ्यायचे। नेहमी तीळ भाजताना हाय फ्लेमवरच तीळ भाजून घ्यायचे। हाय फ्लेमवर जर तीळ भाजून घेतले तर ते एकदम व्यवस्थित भाजले जातात। तीळ भाजून झालेले आहेत, तर आपण गॅसचा फ्लेम बंद करूया आणि पॅनमध्ये तसंच न ठेवता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पॅन गरम असल्यामुळे ते तीळ जास्त भाजले जातात आणि ते करपण्याची पण शक्यता असते। तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे। तर पॅनमध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊयात। तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर साखर पूर्ण पॅननी पसरवून घेऊया। सुरुवातीला आपल्याला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे। इथे आपली साखर पूर्ण मेल्ट होत आहे। साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे, तर यामध्ये आपण तीळ ॲड करून घेऊयात। तीळ साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात। यानंतरची प्रोसिजर आहे तीळपापडी लाटून घेणं। तर ही प्रोसिजर आपल्याला एकदम फास्टमध्ये करावं लागणार आहे। 1 सिल्वर फॉइलची प्लेट आपल्याला मिश्रण टाकण्यासाठी लागणार आहे आणि दुसरी सिल्वर फॉइलची प्लेट आपल्याला झाकण्यासाठी लागणार आहे। झाकल्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं लाटून घेता येतं। तीळपापडीचं जे मिश्रण आहे ते बिलकुल चिटकणार नाही आणि आपली जी तीळपापडी आहे ती एकदम पतली लाटल्या जाते। त्यामुळे आपल्याला 2 सिल्वर फॉइलच्या प्लेट वापरायच्या आहेत। कुठला पार्ट आपल्याला जर जाड वाटत असेल तर आपण पुन्हा वरून लाटून घेऊ शकतो। तुम्ही पाहू शकता किती पतली लाटल्या गेलेली आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट अशी दिसत आहे। तीळपापडीचा जे लेयर आहे ते आपला डबल पण झालेला नाहीये, पूर्ण सिंगल लेयर दिसत आहे, म्हणजे एवढी पतली लाटण्यात आलेली आहे। ही रेडी आहे एकदम पतली क्रिस्पी अशी तीळपापडी। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला कशी वाटली आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।